मित्रांनो, उद्या दिनांक 5 एप्रिल 2026 25 मैदानं महाराष्ट्राच्या इतिहासातील प्रथमच असं होतं की उद्या 25 मैदानं होणार आहेत आणि ही 25 मैदानं महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये सगळी ठिकाणी होणार आहेत. आणि असे आपण एक टॉपचे नंदी जे आहेत ते कुठल्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहेत. मला वाटते उद्या ओपनचं मैदान मुळीकवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी सगळे टॉपचे बैल पळताना दिसतील आपल्याला. विठ्ठल नानांच्या त्या ठिकाणी अजय शेट यांचं ते मैदान आहे, त्या तिकडच्या भागातील एक टॉपचं आणि ओपनचं मैदान आहे. आता हे सगळे म्हणतील की या मैदानातच का, कारण का माहिती आहे का, 8 तारखेला जे मैदान होणार आहे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं मैदान, थारचं मैदान म्हणजे 2026मधलं, त्या मैदानाचा एक सराव म्हणून त्या ठिकाणी पळताना दिसतील आपल्याला महाराष्ट्रातील टॉपचे नंदी. आणि बकासूर कुठे पळणार आहे जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय का, कारण की सासवडमध्ये सुद्धा बकासूर पळू शकतो. सांगली जिल्ह्यामध्ये आदतचं मैदान आहे, सासवडमध्ये आदतचं मैदान आहे, किंवा मुळीकवाडीसुद्धा या ठिकाणी ओपनच्या मैदानामध्ये पळू शकेल. पहिऱ्या आपण घेऊन तर येतोयच. तत्पूर्वी आपण जेवढे मैदानं होणार आहेत, जेवढे महाराष्ट्रात टॉपचे बैल आहेत ते आपल्याला कुठल्या मैदानामध्ये पळताना दिसतील आणि कोणत्या पहिऱ्यात पळताना दिसतील जरा बघूयाच. उद्या विठ्ठल नानाचा घरचा साज आपल्याला मुळीकवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी पळताना दिसणार आहे. 1 नंबरचा पहिरा तेजा दिवाण्या घरचाच साज आपल्याला पळताना दिसणार आहे. अजय शेट आणि विठ्ठल नाना यांचा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. ही गाडी गटूनच पळते आणि ही गाडी दुसरी पहिरा जर फुटला तर गाडी व्यवस्थित नाही पळत. थोडंसं काय होतं, त्यांना थोडंसं म्हणजे बैलांना ते म्हणतात की सख्खे भाऊ ज्यावेळेस दुसऱ्याकडे पळतात त्यावेळेस त्यांना म्हणजे मन लागत नाही. तशी ही जोडी आहे तेजा आणि दिवाण्या. अशी गाडी पळते की सगळ्या महाराष्ट्र बघतोच आणि गुलाला हा मिळवतेच. या जोडीकडे खूप कशी चांगली खासियत आहे. दोन्ही नंदी आहेत तेजा आणि दिवाण्या. 100% उद्या विठ्ठलांचा घरचाच साज आपल्याला पळताना दिसू शकेल त्या मैदानामध्ये, उद्याच्या मुळीकवाडीच्या मैदानामध्ये. 1 नंबरचा हा पहिरा आहे. उद्या विठ्ठल नानांच्या म्हणजेच घरचा अजय शेट यांचा घरचा 2 नंबरचा पहिरा चिक्या, जो सध्या महाराष्ट्रामध्ये चांगली कामगिरी करून संबंध महाराष्ट्रामध्ये नाव करणारा असा हा चिक्या विठ्ठल नानांचा आपल्याला कोणासोबत दिसू शकतो. हा चिक्या जो आहे तो आपल्याला पंचम हिंद केसरी पैलवान अभिजित भैया पवार स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांच्या सर्जासोबत दिसण्याची दाट शक्यता आहे. सर्जा आणि विठ्ठलांना आता लवकर सगळ्यांना दिसतेत आणि सर्जाच्या गाडीवरती विठ्ठलांना दिसतातच सगळ्यांना. आणि 100% आता चिक्या आणि ही यांची जय्यत तयारी असेल, कारण की ओपनचं मैदान आहे. ओपनचं मैदान म्हटलं ना की सगळेजण ओपनच्या मैदानाकडे सगळ्यांचं आवर्जून लक्ष असतं, कारण की जे थारचं 8 तारखेचं मैदान होतं त्या मैदानाची एक जय्यत तयारी असेल. त्याच्यामुळे 100% उद्या वेगाचा शेवट सर्जा आणि का आपल्या चिक्या विठ्ठलांना अजय शेट यांचा चिक्या ही जोडी पाळताना दिसू शकते. 3 नंबरचा पहिरा जो आहे तो सुंदर, जो 51 लाखाची खरेदी झालेली आहे विठ्ठल अजय शेट यांची, हा सुंदर आपल्याला पळताना दिसू शकेल. MM नाना पेठ यांच्या राजासोबत. पब्लिकचा बादशाहवर का राजा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे कशा पद्धतीनं तो सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं कामगिरी करतो. आणि बघूया सुंदरसुद्धा आता कमीपणसुद्धा बघितलं नाही सुंदरचं स्पीड नक्की कसा पळतो कसा नाही जरा सांगा मला थोडंसं. विठ्ठल नाना अजय शेट यांची जी खरेदी आहे ते नक्की कोणत्या खांदी पळते, त्याचं थोडंसं स्पीड कसं आहे आणि कुठून घेतला हे सुद्धा थोडंसं मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर सांगा, कारण की विठ्ठल नाना सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे एक टॉपच्या खरेदी त्यांच्या दावणीमध्ये करत आहेत अजय शेट दोघे. आणि संबंध महाराष्ट्राला दाखवून देत आहे की ते सुद्धा या बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये आज नाही आहेत विठ्ठल नाना. त्यांचे खूप अनुभव त्यांचा झोकतात आणि त्यांना माहीत आहे नंदींची पारख कशा पद्धतीनं नंदी आहेत आणि खूप चांगलं कॉम्बिनेशन जुळतं आहे अजय शेट आणि विठ्ठल नानांचं. बघूया आता कशा पद्धतीनं उद्या कामगिरी जी आहे ती सुंदर आणि MM नाना यांचा पेठचा राजा ही जोडी करेल. 4 नंबरचा पहिरा आहे या बैलगाडा शर्यत चटणी भाकरीचा पैलवान असं म्हटलं जातं आणि आहे सुद्धा. आणि त्याला माहितीच आहे मालकाच्या नावासाठी ज्यावेळेस त्याला माहीत असतं ते मैदान मोठं आहे त्यावेळेस त्याला कळतं मोठ्या मैदानामध्ये आपल्याला 100% गुलालामध्ये राहायचे. तो आपल्याला पळताना दिसणार आहे. स्वर्गीय पंढरशेठ फडके, दादा सरकार, गुरुनाथ फडके यांचा
रोमन याच्यासोबत हिंद केसरी रोमन सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. कासेगाव मैदानाचा 1 नंबरचा मानकरी आहे तो आत्ता झालेला. आणि मागे एकदा पुसेगावचं मैदान झालं होतं. सरदार आणि रोमनच्या जोडीतला हाच तो रोमन आहे. रोमन आणि घरणेकीकरांचा राजा ही जोडी आपल्याला कदाचित उद्याच्या मैदानामध्ये पाळताना दिसू शकेल. बघूया घरणेकीकरांचा राजा कशा पद्धतीनं ही कामगिरी पार पाडतोय. आता सांगली जिल्ह्यामध्ये खूप सारी मैदान आहेत, परंतु या ठिकाणी येथील मैदान तिथनं घरणेकी जवळ आहे आणि खूप जवळ आहे. मला माहिती आहे जरी खटाव तालुका असेल, जिल्हा सांगली असेल त्यांचा जिल्हा, परंतु मी त्या ठिकाणी गेलेलो आहे. मला माहिती आहे त्या मैदानाची सुद्धा मी मुलाखत घेतलेली आहे. 100% उद्या राजा पडेल. उद्याच्या 5 नंबरचा पहिरा आहे कंदूरचा राजा आपल्याला पळताना दिसणार आहे. कंदूरचा राजा आणि जीवा घरचाच साज आपल्याला पळताना दिसू शकेल. सांगली जिल्ह्यामध्ये हे मैदान आहे बरं का. 2 ते 3 का 4 मैदान आहेत सांगली जिल्ह्यामध्ये. तिथं मला वाटतं हे घरचा साज पळू शकेल. आदतचं मैदान ओपनचं मैदान आहे का नाही जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा, कारण की त्यांचा जीवा आहे आणि त्यांच्या दावणीत उर्मिलाताई माणिकशेट गायकवाड यांच्या दावणीत एक आदत एक नंदी आहे, तो सुद्धा मला वाटते पळताना दिसू शकतो कंदूरच्या राजासोबत एखाद्या वेळेस. जरा नवीन कोणता नंदी आहे जरा कमेंट्स बॉक्समध्ये मला सांगा तुम्ही. 6 नंबरचा पहिरा उद्याच्या मुळीकवाडीच्या मैदानामध्ये अर्जुन पळताना दिसणार आहे अवतार पवार यांचा. आता अर्जुन इथेच का पळणार आहे, कारण तुम्हाला माहितीच आहे जे मैदान जे आहे ते आता लवकर मोठं मैदान होतं आहे 8 तारखेचं. त्याची एक जय्यत तयारी म्हणून ही या मैदानामध्ये ओपनचे बैल आपल्याला पळताना दिसू शकतील. आपल्याला जो अर्जुन जो आहे तो स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार यांचा हिंद केसरी सर्जा दादा याच्यासोबत पळताना दिसणार आहे. अर्जुन आणि सर्जाची जोडी आपल्याला बघायला मिळेल उद्याच्या मैदानामध्ये. चांगली कामगिरी करेल हा अर्जुन आणि सर्जा. खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला. उद्याच्या मैदानामध्ये 7 नंबरचा पहिरा जो आहे तो आहे जीवन ड्रायव्हर अन्यनाम यांचा सुंदर. आणि हा सुंदर आपल्याला पळताना दिसणार आहे गारळेवाडीकरांच्या सर्जासोबत. ओपनचं मैदान असले की ही जोडी सतत पळते ओपनच्या मैदानामध्ये आणि चांगली कामगिरीसुद्धा केली. एक 4 ते 5 मैदानं ही जोडी पाळली एकत्र. 2 का 3 नंबर या जोडीनं 1 नंबर केलेला आहे. 100% उद्या ओपनच्या मैदानामध्ये गारळेवाडी तिथंच आहे आणि त्यामुळे जीवन ड्रायव्हरचे आणि गारळेवाडीकरांचे संबंध खूप चांगले आहेत. उद्याच्या मैदानामध्ये हा सुद्धा पहिरा होण्याची दाट शक्यता आहे. उद्या 8 नंबरचा पहिरा शाकीरबाईंचा राजा आणि सम्राट उद्या पुणे जिल्ह्यामध्ये पळतील आदतच्या मैदानामध्ये सासवडच्या. त्या ठिकाणी 1,11,000 रुपये बक्षीस एवढं मोठं आहे आणि सम्राट जो आहे तो त्यांच्याच घरच्या आदत वासरासोबत पळेल आणि शाकीरबाईंचा राजा तो सुद्धा त्याच मैदानामध्ये पळेल. आणि उद्या ही दोन्ही नंदी जे आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी पळताना दिसू शकतील. बघूया कशा पद्धतीनं शाकीरबाईंचं जे आहे ते नियोजन त्या ठिकाणी होईल, कारण की शाकीरबाई तुम्हाला माहितीच आहे त्यांच्या आता कासेगावच्या मैदानामध्ये त्यांनी सम्राटसोबत एक आदत नंदी पळाला होता. काही गरज नव्हती पळवायची आदतमध्ये. राजा सम्राट ही जोडी जर पळवली असती तर 100% आपल्याला काहीतरी बघायला मिळाली असती, परंतु त्यांनी गट काढला होता शाकीरबाईंच्या सम्राटने, परंतु सेमीला हार झाली होती. आपल्याला उद्या 9 नंबरचा पहिरा जो आहे तो पिंटू शेठ मोडक वडकी यांचा हिंद केसरी कॉकटेल आपल्याला पळताना दिसू शकणार. पुणे जिल्ह्यामध्ये पळणार आहे हा. आणि हा जो पहिरा जो आहे त्यांचा तो घरचाच साज पळताना दिसणार. त्यांच्या जे आहे ते त्यांच्या आदत त्यांची एक नवीन खरेदी आहे आदतची, त्या नंदीसोबत आपल्याला पळताना दिसू शकेल. बघूया कशा पद्धतीनं ही पिंटू शेठ मोडक वडकी यांचा जो कॉकटेल आहे तो आपल्याला त्यांच्या घरच्या नंदीसोबत पळताना दिसू शकेल. पिंटू शेठ मोडक वडकी यांचा कॉकटेल खूप दिवस झालं तो घोडा शर्यतीमध्ये आहे. नक्कीच तो 8च्या त्या थारचं मैदान आहे त्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकेल. बघूया काय होते काय नाही. 10 नंबरचा पहिरा आहे पिस्टन 2211 उद्या आपल्याला पळताना दिसेल पुणे जिल्ह्यामध्ये आणि सोन्या 2211 सुद्धा त्याच मैदानामध्ये पळताना दिसतील. आणि हे दोघे जण वेगवेगळ्या आदतच्या पहिऱ्यामध्ये पळतील. तिकडची जरा आदतची बैलं जरा मला एवढी काय माहीत नाही, ती जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा नक्की तिकडची कोणकोणती आदत जे बैल आहे ती आपल्याला जरा कमेंट्समध्ये सांगा. 11 नंबरचा पहिरा सुंदर बॉस उद्या आपल्याला पळताना दिसू शकेल. सुंदर बॉस आपल्याला विनायक शेट्टी लिंगरे यांच्या डायमंड रेहमान किंवा वाडगे या तिघांच्यापैकी पळताना दिसणार आहे. आणि सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे सुंदर बॉस अजून वय झालं तरी अंगामधील रोग आणि धमक काही गेलेली नाही सुंदरच्या, आणि सुंदर चांगलाच पळतो सगळ्या महाराष्ट्राला माहितीच आहे.
12 नंबरचा पहिरा आहे सांगली जिल्ह्यामध्ये मैदान किंवा कराडमध्ये जे मैदान होईल ठाकूर आणि सदाभाऊ मास्तर रेटरेकर संभाबकर यांचा ठाकूर आपल्याला पळताना दिसू शकेल एखाद्या वेळेस. त्यांच्याच घरच्या नंदीसोबत चिक्यासोबत आदतमधला चिक्या आहे आणि हीच जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल. गाडीवरती ड्रायव्हर या ड्रायव्हर वाटेगावकर किंवा अच्युत ड्रायव्हर रेटरेकर असतील. 13 नंबरचा पहिरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये 2 नंबरचा मान मिळवलेली कासेगावची जोडी किरणप्पा शालगाव कालगावकरांचा रायना आणि सावकार जो आहे तो ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल उद्याच्या मैदानामध्ये मुळीकवाडीच्या ओपनच्या मैदानामध्ये. 14 नंबरचा पहिरा आहे मला वाटते भारतसुद्धा दिसू शकेल एखाद्या वेळेस आणि भारत जो आहे तो ओगलेवाडीकरांच्या तेजासोबत पळण्याची दाट शक्यता आहे कारण की तेजा जो आहे तो ओगलेवाडीकरांचा किरणप्पांच्या नियोजनामध्ये पळतो आणि 100% उद्या भारतसुद्धा आपल्याला दिसण्याची दाट शक्यता आहे. बघूया काय अशी अपडेट मिळते. लाईव्ह लॉट संध्याकाळी येतील. आणि 15 नंबरचा शेवटचा पैदरा सर्जा जो आहे AK-47 हा गणाभाऊ चिंचनेरच्या ह्याच्यासोबत पळताना दिसू शकेल. बक्कासूरच्या दावणीतले कोणकोणते नंदी जे पाळणार आहेत ते आपला चॅनल आहे त्या चॅनलवरती तुम्हाला मी दोन्हीपैकी एक समजा इकडे व्हिडिओ पडला तर तिकडे बक्कासूरचा व्हिडिओ पडेल. काही काळजी करू नका. बक्कासूरचा पहिरा बक्कासूर 25 मैदानात आहे. 25 मैदानात कुठं पाळणार आहे हे सुद्धा सांगणार आहे. धन्यवाद.